चला 40+ चारही टीम्स रिपोर्टिंग करा. वाऊंजे 40+, नावाली 40+, दिवा 40+ आणि आयरे 40+. चारही 40+च्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. टॉस जिंकलाय तो उंबारली संघाने. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा आयोजित जय पिंपळादेवी चषक 2026 आणि आज शेवटची रात्र तुम्हाला पाहायला मिळते. रेग्युलरचे 16 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेले आहेत. त्यातनं फर्स्ट सेमीफायनलमध्ये हेडुटणे बी आणि सोनारपाडा, सेकंड सेमीफायनलमध्ये प्रांजल स्वरूप 11 वाकलन बी आणि या मॅचचा विजेता. आणि 40+ 32 संघ खेळले. त्यातून 4 संघ दिवा 40+, नवाली 40+, वाऊंजे 40+ आणि काल आयरे 40+. अशा 4 संघांमध्ये ड्रॉ होणार आहे. त्यामुळे चारही कॅप्टन्सने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. सव्वा 7 पावणे 8 पर्यंत चारही कॅप्टन जर उपस्थित राहिले नाही 40+चे तर आयोजक ड्रॉ करतील, लक्षात घ्या 40+चे. त्यामुळे लवकरात लवकर 40+च्या चारही कॅप्टन्सने रिपोर्टिंग करा. 7ची वेळ तुम्हाला दिली होती, आता पावणे 8 पर्यंत आम्ही वेळ दिली आहे, अन्यथा आयोजक ड्रॉ करतील. सामन्याला होती सुरुवात. बॉलिंग मार्कवर प्रेम. पहिलाच बॉल, स्ट्रॉंग अपील, डॉट बॉल. ऍक्शन रिप्ले. कुमार माई होते. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, मात्र अपील स्ट्रॉंग होते. मोहित देसले नोन स्ट्राईक एंडला आहेत. ज्युनियर प्रेम पहिल्या षटकात. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. इथून जिंकलात तर प्रांजल स्वरूप 11, जगदंबा वाकलन बी संघाबरोबर तुम्हाला मॅच खेळायची. ज्युनियर प्रेम क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. कुमार माईची खेळी समाप्त. प्रेमच्या खात्यामध्ये पहिली विकेट. राहुल पाटील आले बघा. शपल जास्त झाले होते ऑप्शनच्या बाहेर आणि आपण पाहिलं तर यॉर्क लाईनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्युनियर प्रेम भोईरच्या माध्यमातून. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये 0 धावसंख्या होती. काल भोपर संघाने वाडेकर संघाला पराभूत केलं पहिल्या मॅच मध्ये. जबरदस्त बॉलिंग आणि उंबारली संघाने आपण पाहिलं तर उंबारली संघाने खांडपे संघाला पराभूत केलं होतं. भिवंडीचा संघ होता. राहुलला एक चांगली इनिंग खेळावी लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये आपण रितेशचं मिडन षटक पाहिलं, मात्र निजे संघाने सुद्धा जबरदस्त फाईट दिली होती. ज्युनियर प्रेम इथे वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस करत असताना आपण पाहतोय प्रेम रवी भोईर आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. ऍक्शन रिप्ले बघा. डावफलकाचे गोलंदाज आहेत, संधीच नाहीये फलंदाजाकडे. डॉट बॉल. सोमनाथ बाराम भोईर यांनी पुरस्कृत केलेला संघ उंबारली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. सातत्याने योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली या नावाने हा संघ खेळत असतो. सोमनाथ भोईर सुद्धा आलेले आहेत या संघाचे पुरस्कर्ते. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. वेग प्रचंड आहे, मात्र वेगाला उत्तर दिलंय. मिड विकेट. काय घडलंय आता बघा. झेलही सुटला,
6 धावाही मिळाल्या. राहुलचंही खातं उघडलं, भोपर टीमचंही खातं उघडलं. पहिला षटकार. ऍक्शन रिप्ले बघूया आपण. ते तरार चेंडू होता, वेगवान चेंडू होता आणि वेगवान उत्तर दिलं होतं. यश आले होते आणि फटक्याचे जणू काही चटके लागले. सिक्सर. षटकाराने खातं उघडलं राहुलने. याच खेळासाठी राहुल पाटील जाणले जातात. त्यांना माहिती आहे मैदानात थांबलो तर धावा बनतील. आपल्याकडे बॉलिंग युनिट चांगली आहे. अपील अपील अपील. फलंदाज बाद. 6 वरती दुसरा धक्का भोपर टीमला. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक श्री बालाजी मित्र मंडळ मानपाडा, संतोष वजे साहेब, त्यांची नात सुद्धा आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की तो मुलगाच आहे. थोडं मी चकित झालो होतो. मात्र सध्या भोपर संघ अडचणीत सापडलाय. 2 विकेट गेल्यात, 6 धावा आल्यात, 5 बॉल झालेले, 4 ओव्हरची मॅच आहे. नवीन बॅटर प्रतीक आले बॅटिंग करण्यासाठी. क्लीन बोल्ड. तिसरी विकेट ज्युनियर प्रेम रवी भोईरच्या खात्यामध्ये. फलंदाज OUT आउट. जबरदस्त बॉलिंग. लेजंड क्रिकेटर आमचे रवी भोईर 40+ उंबारलीचे आणि त्यांचे सुपुत्र वेग प्रचंड आहे आणि वेगाने इम्प्रेस केलाय. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली बघा. ऍक्शन रिप्ले. शेवटचा बॉल होता ज्या प्रतीकने काल जबरदस्त बॅटिंग केली होती वाडेघरच्या विरुद्ध. तो स्वस्तात बाद झालाय. 6 वरती 3. भोपर प्रीमियर लीग सुद्धा भरपूर चर्चेत राहिली. मात्र इथे भोपर संघाचे 3 विकेट. चला नावाली 40+ चे कॅप्टन, आयरे 40+ चे कॅप्टन, दिवा 40+ चे कॅप्टन, वाउंजे 40+ चे कॅप्टन ड्रॉ साठी लवकरात लवकर उपस्थित राहायचे. भावेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. डावखुऱ्या त्याचे फलंदाज प्रेम भोईर आलेत. सिनियर प्रेमने जबरदस्त बॅटिंग केली होती पहिल्या मॅच मध्ये. जे रिव्हर्सचा जो चौकार आला पहिल्या षटकात 6 धावाला एकमेव षटकार आला. सिनियर प्रेम भोईर. पांडुरंग बजे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 3000 रुपये प्रेमला. संपूर्ण टीमला पांडुरंग बजे साहेब यांच्याकडनं 3000 रुपये कॅश प्राइज असेल. उंबारीच्या कोणत्याही गोलंदाजाने. हा डॉट बॉल आहे. मोहितलाही खातं उघडायचे, भावेशलाही खातं उघडायचे. 6 वरती 3 अशी परिस्थिती. हा चेंडू आपण पाहतोय एकच धाव इथे मिळाली आहे. सात वरती 3. 7 रनवरती 3 विकेट गेले. थोडंसं अडचणीत सापडलंय. मात्र इथून बघायचं एखादी मॅरेथॉन इनिंग भावेश किंवा मोहित देसले करू शकतात.
चांगला बॉल होता, फुटवर्कचा वापर नाहीये, जागेवरनं खेळायचा प्रयत्न होता, डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग. आणि जेव्हा जेव्हा सिनियर प्रेमच्या समोर डावखुऱ्यात असे बॅटर आलेत, एक वेगळी ऊर्जा मिळते प्रेमला. जबरदस्त वेगाने बॉलिंग करतात, लेफ्टी बॅटरला शांत ठेवतात, कटर्सचा वापर करतात. इथे शेंडू शेवटच्या मोमेंटला चेक केलाय शॉट, लॉंग ऑफ. साहिल सेवेकर तिथेत, 2 धावा इथे मिळाल्या. नाही, सोमनाथ बघा पायाचा वापर करतायत. 2 धावसंख्या पुढे सरकली, ती 9 धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये. हा जास्त चेक करायचंय, ओके. वाईट चेक करायचंय, चेक केलं जाईल. जय पिंपला देवी चषक 2026 आज शेवटची रात्र. प्रचंड मेहनत. या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक आनंदजी वजे साहेब, संतोषजी वजे साहेब, अशोकजी ठाकूर साहेब, एकनाथ दादा असतील, देवेंद्र असतील, दत्ता म्हात्रे असतील, मंगेश दादा असतील, रणजित ठाणगे असतील, संजय पवार, हे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे. आणि बघायचं तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येतोय, टीव्ही अंपायर काय सांगतायत. बार्ली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. आयुष, श्रुती, योगेश पवार, प्रतिष्ठान गावदेवी उंबारली, सोमनाथ बाराम भोईर पुरस्कृत संघ. आणि ऍक्शन रिप्ले बघा, काय जबरदस्त बॉलिंग. अवघ्या 3 धावा खर्च केल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त. 9 वरती 3, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे अजूनही. 40+ कॅप्टन आले असतील तर रिपोर्टिंग करा. आयरे 40+, नवाली, दिवा, बाउंजे 40+. नवालीचे आलेलेत मंगेश पवार. चला अजून 3 कॅप्टन. वाउंजे 40+, दिवा 40+, आयरे 40+. 2 षटकात थोडेसे शांत आहेत. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी सोमनाथ भोईर आलेत. कल्याण डोंबिवलीचा मलिंगा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॉलिंग मार्कवर. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकात अपोजिट टीमच्या 36 धावा होत्या. त्यानंतर काय बॉलिंग केली सोमनाथने 2 षटकांच्या स्पेल मध्ये, अवघ्या 12. आणि ती मॅचही जिंकली होती उंबारलीने. बघायचे धावसंख्या अजूनही सिंगल डिजिट मध्ये. इथून धावा बनवाव्या लागतील. बोपर संघाला विसरून चालणार नाही. वाडेकर संघाला त्यांनी पराभूत केलं काल. आज दुसरा दिवस आहे, दुसरा संघ आहे. दोन धावा इथे पूर्ण होतील आणि अखेर डबल डिजिट मध्ये धावसंख्या बोपर संघाची. 11 वरती 3, 11 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे. बघायचे काय टार्गेट सेट करेल. बोपर विरुद्ध उंबारली. लॉंग ऑफ. आशुतोष भोईर तिथे, त्यामुळे चूक होणार नाहीये. मोहित देसलेलाही माघारी परतावं लागेल. 11 वरती 4था धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम भोपरला. आर्यन पाटील येतात नवीन बॅटर. ऍक्शन रिप्ले, राईट मोर द विकेट. लसिक मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी आपल्या पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले आशुतोष भोईरने एक जबरदस्त झेल टिपला. सीझनची सुरुवातच आशुतोष भोईरने जबरदस्त केली. नावालीची स्पर्धा चॅम्पियनशिप पटकावली. 6 चेंडूमध्ये 21 ची गरज असताना ती मॅच जिंकून दिली होती आशुतोषने. वाकलन संघाला तिथे पराभूत केलं फायनल मध्ये. ज्या बॉलरने 6 बॉल 6 धावा दिल्या होत्या त्याच बॉलरला 21 ठोकल्या. प्रेमने ही खासियत आहे.
आशुतोष भोईरजी. प्रेम भोईर, मेघनाथ भोईर, आशुतोष, 3 बंधुराज एकाच संघामध्ये. हा थ्रो कोणता होता? प्रेम असेच थ्रोपैकी करतात. बरेचसे असे खेळाडू आहेत. भरपूर संख्येने आज प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळते. शेवटची रात्र आहे. एका बाजूला भोपरचे प्रेक्षक, क्लीन बोल्ड. सोमनाथ भोईरच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. पूर्णपणे बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतोय भोपर संघ. 13 वरती 5. काय गोलंदाजी सुरू आहे. आर्यनलाही माघारी परतावं लागलंय. यॉर्कर 2 पायांच्या मधून. बुंदा म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. काय जबरदस्त बॉलिंग. संधीच नाही आर्यनकडे. निखिल आलेत. 13 वरती 5. 16 संघ या स्पर्धेमध्ये आपण रेग्युलरचे पाहिले. 32 संघ 40+ ग्रामीण. होंडा शाईन बाईक 40+ संघांसाठी, रेग्युलरसाठी बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. जगदंबा वाकलम 20 संघ आपण रिपोर्टिंग करा. इथे झेलची शक्यता आहे. साहिल सेवेकर बघा कोणती चूक करत नाहीये. 3री विकेट सोमनाथच्या खात्यात. निखिल माईची खेळी समाप्त. लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. नाही 7चा टायमिंग दिला होता ना तुम्हाला. 8 वाजायला आले. चला शेवटची 5 मिनिटं. मंगेश पवार तुम्ही या व्यासपीठावरती. नावालीचे कॅप्टन आलेले आहेत. तुम्ही व्यासपीठावरती या. अजून 10 मिनिटं. ही इनिंग संपेपर्यंत आले नाही तर आम्ही ड्रॉ करणार आहोत. 4ही टीमचे कॅप्टनला ही सूचना आहे. 7चा टायमिंग दिलं होतं. फटका चांगला आहे स्वप्नीलच्या बॅटमधून. एकच धाव मिळाली. 3 षटकांचा खेळ समाप्त. भोपर संघ 6 गडी बाद. 14. सोमनाथने या स्पेलमध्ये 1 षटक, 5 धावा, 3 विकेट. या इथे येऊन थांबा. आता पुढचे कॅप्टन आले नाही तर ड्रॉ होईल ना. नाही 7चं टायमिंग दिलं होतं ना. चला दिवा 40+ कॅप्टन नाही वरती येऊन थांबा ना. आलेत तर आता काय शोधायला जाऊ सर्वांना. तुम्ही कालच सांगितलं ना तुम्ही आल्याची नोंद करा. तर आपल्याकडे तर 2च डोळे आहेत ना समोर. आपण कॉमेंटी करणार कसं समाधान आलेत कॅप्टन. येऊन बसा ना. बसण्यासाठी भरपूर जागा आहे वरती. नाही 7चा टायमिंग कालच दिलाय. जितके कॅप्टन असतील तितक्या ड्रॉ करा. नवनाथ साळुंके बघा. जय गणेश विष्णू स्पोर्ट बालाजी स्टेट. आज दिलीप पाटील सुद्धा कमबॅक करतायत. 2 मॅचमध्ये नव्हते 3 मॅचमध्ये. आता सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे उपस्थिती त्यांची गरजेची आहे. 14 वरती 6 विकेट गेलेत. शेवटच्या ओव्हरमध्ये यश आलेत बॉलिंग करण्यासाठी. यश पाटील, पंडित पाटील यांचे सुपुत्रा. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये यशला बॉल मिळाला नाहीये. मेघनाथ नाही बॉल लावला नाहीये. 2 धावा इथे मिळालेत. धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत मात्र मोठे फटके येत नाहीये. साहिल सेवेकर फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. पंच सांगतात नोट आउट आहे.
रमेश सर आमच्या सोबत जॉईंट होतील. टीव्ही अंपायर बघा टीव्ही अंपायरचा काय डिसिजन येतोय. 2 पूर्ण झाल्यात की एकच आहे. नोट आउट. 2 पूर्ण झाल्यात. रिव्ह्यू गमावलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. धावसंख्या 18. झेलची शक्यता आहे. साहिलकडनं झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 20. तीन चेंडूचा काही शिल्लक आहे. 20. पहिल्याही मॅच मध्ये 30 धावा आपण पाहिल्या निजे संघाच्या, त्या सहज चेस केल्या. लॉंग ऑफ. सोपा झेल आहे. मेघनाथ कोणतीही चूक करत नाहीये. या टीमचा सर्वात चांगला क्षेत्ररक्षक अनेक वर्षापासून फिल्डिंगचा स्टँडर्ड ज्या क्षेत्ररक्षकाने जपलाय तो मेघनाथ भोईर एक सोपा झेल टिपतोय. फलंदाज बाद. निसर्ग हॉटेलचे मालक अमित पाटील यांचे आगमन झाले. त्यांनी विनंती असेल या उंबारलीचे आपलं हार्दिक स्वागत. 20 वरती 7. ऑप्शनच्या बाहेर आहे पण वाईट चेकून करतायत. 1 धाव इथे मिळाले. धावसंख्या 21 वरती पोहोचली. मात्र विकेट 7 गेलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. फटका जबरदस्त आहे. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय षटकार विकीच्या बॅट मधून. सत्तावीस. इथे फटका चांगला आहे कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. चला 2 पूर्ण. 4 पूर्ण झालेत. आता 5वी पूर्ण होईल का? चला म्हणजे चौकारच आलाय. विराज 4 धावा धावून घेतल्यात बघा. 4 प्लस विकेट म्हणजे 31 वरती 8. गडी बाद 31. 32चं टार्गेट आहे उंबारली संघासमोर. आयुष श्रुती 11, योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली. शेवटच्या बॉलवरती 4 आल्या. एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची असते. आयरे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आयरे 40+, नवाली 40+ आलेले आहेत. दिवा 40+ आणि बावंजे 40+. चला शेवटचा कॉल आहे आणि तर ड्रॉ करतोय आम्ही. 7चा टायमिंग काल दिला होता. 32 धावांचा पाठलाग करायचंय. ऐकूया बाळू सरांचा आवाज.
चषक हैलय मोठ्या मानाचा, जय बिप्ला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा, जय बिप्ला देवी चषक हैलय मोठ्या मानाचा. थँक्यू डीजे, थँक्यू. चला वावंजे 40 प्लसचे कॅप्टन आणि दिवा 40 प्लसचे कॅप्टन, चला या ड्रॉ करायचे आम्हाला. नाही, प्रथम बॅटिंग करताना आपण तर फक्त आणि फक्त 31 धावा केलं. 32 धावांचं लक्ष आहे. ऐश्रुती योगेश पवार प्रतिष्ठान कवदी उंबारली संघासमोर. तर निसर्ग हॉटेलचे मालक अमित पाटील साहेब या. आमच्या समालोचकांना त्यांचं नेहमी प्रचंड प्रेम राहिलं. अमित पाटील या. निसर्ग हॉटेलचे मालक अमित पाटील उंबारली यांना विनंती करतो, या अमित पाटील. नाही, जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने आम्हाला नेहमी या भोजनाचं त्यांच्याकडून आमंत्रण असतं. अमित पाटील स्वागत आहे. नाही, अमित पाटीलच्या पर्सनॅलिटी बघा ना, जणू काय प्रोफेसर कोणी आलेत. क्या बात आहे. नाही, खूप चांगली पर्सनॅलिटी. चला दिव्याचे कॅप्टन देखील आलेत. आता वावंजाचे कॅप्टन कुठे आहेत? वावंजे 40 प्लसचे कॅप्टन. चला, आपल्या मनाने सर्व काय करायचं तर एवढ्याला मॅचेस संपल्या असत्या. सलामीची जोडी आपण पाहू शकता या वेळेला, प्रेम आणि यश. तर 4 चेंडूमध्ये आपण 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारले तर किती हजार? 4,000चा कॅश प्राइज असणार आहे पांडुरंग वजे यांच्या माध्यमातून. उंबरलीच्या कोणीही बॅटरने आपण तर 6 चेंडूमध्ये 4 षटकार मारायचे, 4,000चं कॅश प्राइज मिळेल पांडुरंग वजे यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, ऑफर चांगली. 31 धावा, 32चं लक्ष. सलामीची जोडी आपण पाहू शकता. मला प्रेम आणि यश जोडी आपण पाहू शकता. यश पंडित पाटील जबरदस्त अष्टपैलू खेळाडू हा देखील मिळाला या संघाला. यंगस्टर मिळतात ना, तेव्हा तेव्हा तुमचं गावाचं क्रिकेट चांगलं डेव्हलप होतं. भोपर संघ देखील एक चांगला संघ, पण लवकर बाद झाले. राहुल बाद झाले, प्रतीक लवकर बाद झाले, कुमार लवकर, जे प्रमुख बॅटर ते लवकर बाद झाले. बघा स्क्रीनवरती आपण पाहू शकता संतोष वजे यांची नाती रिवांशी, आणि लगातार 2 षटकार मारले तर 500 रुपये. उंबरलीच्या सर्व बॅटरसाठी आपण बघितलं तर बक्षीस आहे. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन येतोय भोपर संघाच्या माध्यमातून. राहुल येतोय. 32 करायच्यात. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला आपण डीप मिड विकेट रिजनमध्ये पाहू शकता. लॉंग ऑन लाईट क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. प्रतीकने देखील निराशा केली, आर्यनने देखील निराशा केली. 8 गडी बाद झाले, 31च केल्यात. 32 करायच्यात. आयुष श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान उंबारली संघाला. ओ पहिला चेंडू, यष्टिरक्षक बीट, फाईन लेग बीट, चेंडू वेगाने चालला यावेळेला सीमेरेषेकडे. बाईच्या स्वरूपात धावा आले 2. खातं उघडलं जात आहे. आपण पाहू शकता यावेळेला आयुष श्रुती परत योगेश पवार प्रतिष्ठान कवदी उंबारली संघ चेस करतोय 32 धावा. योगेश पवार सातत्याने हे नाव लागलं जातं या संघाच्या मागे. सोमनाथ भोईर असतील त्यांचे मित्र. ओ स्वीप केलाय, पाठवलं यावेळेला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमा रेषेपार चौकार. याच्या बॅटमधून चौकार आलाय. हो बॅकपॉट गेलाय, कट केलं यावेळेला. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजनमधनं वेगाने आले आहेत. शॉर्ट कव्हर रिजनमध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतात. 1 धामिटे स्ट्राईक केला आपण पाहू शकता. प्रेम भोईर या संघाचा अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू.
7 धावा धावफलकातील लागल्यात. लक्ष 32 आहे. ओव्हरमध्ये 4 षटकार मारले तर आपण तर विकेट हॅट्रिकसाठी बघितलं तर जीत अमित पाटील यांच्याकडून किती प्राइज आहे? 3000 रुपये भोपर संघाला. ऑन साईडला टर्न केला, डाऊन दी ग्राउंड, चेंडू चाला डीप स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केले ते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 8 धावा. प्रेमने देखील आपलं खातं उघडलंय. ज्युनियर प्रेम आपण सिनियर प्रेम आहे. टाकलं यशला आपण पाहू शकता. राहुल राईट आर्म राऊंड गटा मारा करतोय. P1चं षटक तळतोय. ओ चांगला फटका या बेला. क्षेत्ररक्षकात मिड ऑफला त्याला बीट केलंय. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय लॉंग ऑफ सी मारिशा पार चौकार. फटका होता. 12 धावा धावफलकातील लागल्यात. यश पाटील चांगली बॅटिंग करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, व्यवस्थित मिडल चेंडू होत नाही. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. जर इथे चेंडू कलेक्टिंग झाला असता तर कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. बार्ली संघ चेस करतो. 32 धावा धावफलकातील धावा लागल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. एक चांगला स्टार्ट बघायला मिळालाय. यानंतर ड्रॉ देखील केले जाणार आहेत. 40 प्लसचे ड्रॉ. अंतिम दिवस आपण बोलले तर जय पिंपळा देवी चषक 2026 अंतिम दिवस. गोलंदाजी मार्कवर कोण येतं पाच गावदी भोपर संघाच्या माध्यमातून. मोहित देसले हा देखील आज बॅटर अपयशी ठरला. जी बॅटिंग पाहिजे ती झाली नाही. एक जबर भोपर प्रीमियर लीग मध्ये काय गोलंदाजी केली होती, काय बॅटिंग केली होती. इथून मॅच संपली नाही. संघर्ष घडू शकतो. संघर्ष करायला लावायला पाहिजे भोपर संघाने. जरी आपण तर उंबारी संघ याच मैदानावर सातत्याने खेळत असतो. हा त्यांचं होम मैदान आहे, घरचं मैदान आहे. आणि इथून मात्र आता समीकरण सोपं झालेलं आहे. राज येणारे 18 चेंडू 19ची गरज आहे. स्ट्रायकेला यश पाटील जबरदस्त बॅटिंग करतोय. 5 चेंडूमध्ये त्याने धावा कुठल्या आहेत? 10 धावा, त्यामध्ये एक चौकार. मोहित देसले ते गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले संपलाय. ऑन साईडला शॉट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षण, मिड विकेट लाईक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑन लाईक क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. पुण्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाता यावेळेला. तर त्या सर्कलमध्ये आपण पाहतो पॉइंट रिझन मध्ये देखील क्षेत्ररक्षण तैनात केलं जातं यावेळेला. मोहित गोलंदाजी मार्कवर. उंबारली गाव एन कडून टाकलं यश. हो चांगला चेंडू, फुलर लाईनचा चेंडू ड्राईव्ह होता यावेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. यशला माहिती आहे, प्रेमला देखील माहिती आहे, मोठे फटके मारण्याची गरज नाही. कारण सामना आपल्या आपण तर आवाक्यात आलेला आहे. सिंगल डबलने देखील आपण विजय प्राप्त करू शकतोय. प्रेम एक असा बॅटर की कधी काही करू शकतोय. आजही आम्हाला ती उत्तरशूच्या मैदानाची बॅटिंग आठवते. काय बॅटिंग केली ती तलोजाच्या अगेन्स्ट या बॅटरनी. मोहित पुढे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षक बीट होतोय यावेळेला. धाव घेण्यासाठी प्रयत्न तर केले होते पण नकार दिले यशनी. डॉट चेंडूची समाप्ती होते. मोहित पुन्हा गोलंदाजी मार्कवर. 40-45 धावांच्या पेक्षा जास्त लक्ष पाहिजे. मजा आली असते मॅच मध्ये. इथून लढू शकतो पण पहिल्या षटकात धावा आपण तर 14 धावा झाल्यात. आता दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. मोहित हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू. बॅकपड गेले ते कट करायचं होतं यावेळेला. ड्रिल करून दाखवते की कशा प्रकारे पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला काढायचं होतं. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते मोहितच्या माध्यमातून. अशा प्रकारचं लढणं, संघर्ष करणं फार गरजेचं आहे. धावा कमी आहेत काय हरकत नाहीये, पण लढा तुम्ही. विपक्ष संघाला देखील संघर्ष करावा लावा. त्याला देखील प्रयत्न करू दे. सहजाची विजय मिळवू देऊ नका. मोहित पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. फुल टॉस. चुकीला माफी नाहीये. पाठवून दिलाय चेंडूला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू सीमा षटकार षटकार.
त्याला फुल टॉस आणि फुल धावा वसूल केला बघा ना. 20 धावा दाखल करते. 12ची गरज आहे. 32चं लक्ष आहे. मॅच आता सोपी झाली. आयुष श्रुती योगेश पवार प्रतिष्ठान गावदे उंबारली संघासाठी. हो ड्राईव्ह करायचा होता यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाही. चेंडू एक धाव कंप्लीट केले. 2 होत आहेत का पाहायचं. प्रेमने कॉल दिलाय. यशने त्याला होकार दिलाय. धावसंख्या धावफलकात त्यामुळे पाहू शकता वेळेला 22 धावा. 22 धावा धावफलकातील लागल्यात. प्रेम जबरदस्त बॅटिंग करतोय. प्रेम या संघाचा खूप चांगला प्रेम ज्युनियर, प्रेम सिनियर, यश, साहिल, आशुतोष हे चांगले बॅटर. हो फटका सुरेख यावेळेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेलची शक्यता. झेल खूप चांगला पकडला गेलाय स्वप्नीलने. अप्रतिम झेल. बॅटर बाद. पहिला गडी बाद होतोय आपण बघतो उंबारली संघाचा. दहाची गरज आहे तो इथून. 12 चेंडूमध्ये भावेश आलाय. रायगड नगरीमध्ये 2 वेळा 6 चेंडू 6 षटकार मारायचा एकमेव खेळाडू आपल्या कल्याण डोंबिवलीतील भावेश पाटील. खडकपाड्याच्या मैदानावर आणि त्या दिवशी रायगडच्या नगरीत पुण्याच्या पिसारवेच्या मैदानावर. काय जबरदस्त रेकॉर्ड आहे. ना भूतो ना भविष्य. परत कोणी करेल खेळाडू का माहिती नाही पण होऊ शकतो हा रेकॉर्ड. भावेशने केलंय बघा ना. खडकपाडा म्हणजे राहुल उल्वेकरच्या गावावर आपण जो मैदान आहे तिथे मारले होते आणि आता पिसारवेच्या मैदानावर 6 चेंडू 6 षटकार. एक अप्रतिम विक्रम झाले त्याच्या नावावर. भावेश आला. भावेश पाटील छोट्या कच्चा खेळाडू. सायकलला आपण पाहू शकता यावेळेला. यशला आपण पाहू शकता. यश पाटील गोलंदाजी मार्कवर येतो आपण पाहू शकता यावेळेला. विकी माळी आमचे समालोचक सिद्धी माळी यांचे बंधुराज. ऑन साइडला शॉट फाईन लेग. एक क्षेत्रक्षण स्कोअर लेगला. एक मिडॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड विकेटला एक क्षेत्रक्षण आहे. पूल केला यावेळेला. फ्लॅट आहे. 1 बाउंड. चेंडू सीमा रेषा पार. याच्या बॅट मधून दणदणीत चौकार. जय पिंपला हायलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हायलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हायलय मोठ्या मानाचा. जय पिंपला देवी चषक हायलय मोठ्या मानाचा. थँक्यू डीजे. धावसंख्या धापका 26. 6ची गरज आहे इथून. 32चं लक्ष. विकी पुढे गोलंदाजी मार्कवर. यश जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडूमध्ये 15 धावा कुठल्या आहेत. शॉर्ट प्लेचा चेंडू तो आपण पूल करायचा होता यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. एक्स्ट्रा धाव मिळते बघा. धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या धावफलकात 28 धावा. काय विजयाचं लक्ष सोपं झालंय आणि आधीच धावा कमी तर अशा प्रकारचं मिसफीड आपण तो ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा का. धावा बॅटने गेल्या का हरकत नाहीये पण इथे तर तुम्ही तर मित्र म्हणजे कदाचित सामना सोडला असं वाटतंय बोपर संघाने. 4ची गरज आहे. विकी माळी गोलंदाजी मार्कवर टाकला. यशला आपण पाहू शकता. ओ लॉफ केलाय. टायमिंग बेमिसाल. चेंडूला पाठवून दिले. वाईट डिश लॉंग ऑन सीमा रेषा पार. षटकार. सामन्याचा मान ऑफ द मॅच भविष्य मला सांगतायत. या सामन्याचा मान ऑफ द मॅच ज्युनियर प्रेम ज्याने आपण तर 6 धावा देऊन 3 गडी बाद केले तो ज्युनियर प्रेम ठेवतो या सामन्याचा मान ऑफ द मॅच. सोमनाथने देखील 5 धावा देऊन आपण तर 3 विकेट घेतल्या होत्या पण ही पॉवर प्लेचं षटक होतं.